मोदींची गॅरंटी हे भ्रष्टाचारांना साथ देण्याची गॅरंटी आहे. मोदीचीच आता गॅरंटी संपलेली आहे. त्यामुळे बीजेपी आता सत्तेतून बाहेर जाणार. भाजपनी सर्वे केला आणि या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की जे दुसरे नावं आली होती ती 3.5-4 लाखांनी फरकाने पडतील. मग त्यांना वाटलं की हा 2.5 लाखांनी पडणार आहे, तर मग त्याला इज्जत वाचवण्यासाठी 2.5 लाखांना पडणाऱ्या उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलेली आहे. ते भाजपच्या सर्वेमध्ये आलेलं आहे. आपले मत कुणाला? डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या पंजा चिन्हावर आपण मतदान करू. मला तुम्हाला प्रश्न विचारायचे, विदर्भातली जनता यावेळेस काँग्रेसवर का विश्वास दाखवेल? बघा, भाजपनी खोटं स्वप्न दाखवून गेले 10 वर्षात या देशाला विकलं आणि जी काही संविधानिक व्यवस्था होती त्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचं काम हे लोक करतात आहे. संविधानाला संपवतात आहे, लोकशाहीला संपवतात आहे. आणि जे तानाशा प्रवृत्ती आहे ही विदर्भातली जनता कधी ॲक्सेप्ट करणार नाही, महाराष्ट्रातली जनता करणार नाही. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं आपण पाहतोय की आमच्याकडे अनेक पंथाची लोक आहेत. एक परमात्मा एक सेवक पंथ आहे. परवा तो भाजपवाल्यांनी बागेश्वर बाबाला आणलं. त्यांनी त्या परमात्मा एक सेवकांना म्हणजे त्यांच्या मानव धर्माला त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं आणि त्या दिवशी त्याला हाकलून लावलं. मधल्या काळात हेच बागेश्वर बाबा आलेत, भाजपनी गोळाले तुकाराम महाराजांच्या बद्दल बोलले. म्हणजे या पद्धतीनं संतांचा अपमान, तुकडोजी महाराजांचा अपमान त्यांनी केला. या पद्धतीनं जे काही ही व्यवस्था या लोकांनी बनवलेली आहे त्या व्यवस्थेचा विरोध विदर्भ आणि महाराष्ट्रातील लोक करतात. आणि म्हणून पहिल्या टप्प्यातल्या ज्या 5 लोकसभेच्या निवडणुका आहेत या 5ही लोकसभेमध्ये आपल्याला काँग्रेस आणि महाविकास आघाडी निवडून येईल असं चित्र आता निर्माण झालं. नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं की प्रचार करणार नाही, कशा प्रकारचे बॅनर लावणार नाहीत. मात्र नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अशा प्रकारचे बॅनर लागलेत. मग त्यांना त्यांच्याच नेत्यावर विश्वास नाही का? म्हणजे त्यांच्याच नेत्यावर गॅरंटी नाही आहे का त्यांना? असं वाटतं. असं आहे, आपल्या नरेंद्र मोदीची गॅरंटी म्हटलं तर भ्रष्टाचाराला साथ देण्याची गॅरंटी आहे. आता ज्या जिल्ह्यात आपण आहोत त्या जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल हे नेते आहेत. आपण पाहिलं की 480 कोटीचं त्यांच्यावर ईडीच्या त्यांच्यावर चौकशी चालली होती, CBIची चौकशी चाललेली होती. जसं ते BJPच्या खेम्यात गेले, वॉशिंग मशीनमध्ये गेले, तर त्यांची चौकशी थांबली. म्हणजे मोदींची गॅरंटी हे भ्रष्टाचारांना साथ देण्याची गॅरंटी आहे. त्यामुळे आता मोदींचा जेवढा हे फोटो लावतील तेवढा विदर्भाच्या जनतेमध्ये चीड निर्माण होणारच आहे, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये चीड होणार आहे. त्याला आम्हाला काही नाही. आणि इथले जे भाजपचे नेते आहेत, जसं तुम्ही नागपूरचं सांगितलं, त्यांच्या नावाने मतं मिळत नाही म्हणून मोदीचा फोटो लावतात, सिंगल फोटो, बाकी कोणाच नेत्यांचा फोटो नाही. तर याच्यावर असं सिद्ध होतं की मोदीचीच आता गॅरंटी संपलेली आहे. त्यामुळे BJP आता सत्तेतून बाहेर जाणार असं चित्र आहे. भंडारा गोंदियामध्ये सध्या सुनील मेंढे यांना डबल तिकीट दिलं आहे. तुम्हाला असं वाटतंय का की त्यांचं काम आहे तसं त्यामुळे त्यांना डबल तिकीट दिलं आहे? ते तसं नाही झालं. इथं दावेदार खूप होते. भाजपनी सर्वे केला आणि या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की जे दुसरे नावं आली होती ती 3.5-4 लाखांनी फरकाने पडतील. मग त्यांना वाटलं की हा 2.5 लाखांनी पडणार आहे, तर मग त्याला इज्जत वाचवण्यासाठी 2.5 लाखांना पडणाऱ्या उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलेली आहे. ते भाजपच्या सर्वेमध्ये आलेलं आहे. त्यामुळे पडणार हे त्यांना माहिती आहे आणि याचा फरक कमी पडतो आहे. पण दुसरे होते ते जास्त मतांनी पडणार होते म्हणून याला तिकीट दिली आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.